नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर. आज आम्ही निघालो आहो एका वन डे ट्रिप म्हणू शकता, पिकनिक म्हणू शकता. निघालो आहे शिरगाव बीचला, जे आहे पालघरजवळ. ॲक्च्युली आमचं आहे काही पर्सनल काम, ज्याच्यासाठी आम्ही तिथे व्हिजिट करणार होतो. सो मॅपवर बघितलं ज्या लोकेशनवर आम्हाला जायचं आहे तिथून साधारण 9 ते 10 किलोमीटरवर शिरगाव बीच आहे. सो म्हटलं जर चाललोच आहे कामासाठी तर कामाचं काम आणि पिकनिकसुद्धा करूया. तर तयारी तर सगळी ऑलमोस्ट झालेली आहे, सामान वगैरे पॅक केलं आहे आणि बघूया आता किती वाजता निघायचं. 9:30 वाजता निघायचा प्लॅन आहे, पण किती वाजता थोडाफार लेट होईल. चला भेटू नंतर, बाय बाय. फायनली आता आम्ही निघालो आहे आमच्या काम प्लस पिकनिकला. आता वाजलेत ऑलमोस्ट 10 वाजत आले. 9:30ला निघायचं होतं. बघूयात 2 ते 2.5 ते 3 तासाचं ट्रॅव्हलिंग दाखवत होतं मॅपला. भिवंडीवरनं रस्ता जातो डायरेक्ट. वाडा हायवे जो आहे तो खराब आहे, त्यामुळे आतून कुठून तरी रोड आहे. चला बघूया कसा होतोय प्रवास. भेटू नंतर, बाय. तर आता आलो आम्ही शिरगाव बीचजवळ. फायनली आमचं जे काम होतं ते संपवून आम्ही आलो आहे बीचजवळ. दुपारचे 4-4:30 झालेत. सो लंच टाईमआउट झाला नाही म्हणून आम्ही आलो आहोत BBC कॅफे म्हणून आहे इथे शिरगावजवळ. सी फूड, चायनीज आणि इंडियन फूडसाठी फेमस आहे. तिथे आलो आहे, पण अनफॉर्च्युनेटली यावेळेस फक्त चायनीज फूड अवेलेबल आहे. तर बघू काहीतरी थोडंसं खाऊन मग जाऊया बीचवर. कारण आत्ता आम्ही समोरच बघत असाल तुम्ही BBC ब्ल्यू कॅफे म्हणून आहे, त्याचं बोर्ड आहे आणि खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आहे. चला बघूया काय ऑर्डर करायचं आणि मग भेटू बीचवर. तर फायनली आम्ही आलेलो आहे बीचवर. आता लंच केला आणि आलो इथे बीचवर. आता चेंज वगैरे करून जाऊया बीचवर. सनसेटसुद्धा होतो आहे तो पण बघूया.
प्रयत्न करू टाईमलॅप्स शूट करायचा. कसं होतं आहे, काय होतं आहे. चला जाऊया बीचवर. झाली, सूर्यास्त झाला आणि आता आम्ही चाललोय समुद्रात भिजायला. बघू किती आतमध्ये जाऊ शकतो आणि किती भिजू शकतो. एवढं पण आतमध्ये नाही जाणार आहे. आता पाणी आलंय पोटऱ्यांपर्यंत. कसं वाटतंय एवढ्या पाण्यातून? थोडीशी मोठी लाट आली आता. काय वाटतंय? वा वा, काय जंप आहे मारली आहे गोजुरी. सॉलिड एकदम सही. संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि अंधार झाला आहे. बीचवर पण कोणी नाही आहे. सूर्यास्त झाला आणि चंद्र देखील आलेला आहे. तर आता आम्हाला इथून जायचं आहे परत कल्याणला. मॅपवर ऑलमोस्ट 3 ते 4 तास लागतील असं दाखवतो आहे आणि रात्री थोडं ट्रॅफिक पण लागू शकतं. त्यामुळे आम्ही चाललो आहे आता बाहेर आणि पिकनिक आमची इथेच संपते. ज्या कामासाठी आलेलो ते काम पण झालं आणि कामासोबत पिकनिक पण झाली. बघूया आता एक टी ब्रेक होईल आणि मग नंतर आम्ही आमच्या रस्त्याला लागू. अंधार झाला असेल त्यामुळे दाखवण्यासारखं काही नसेल. बघू, भेटूया टी ब्रेकवर. बघू कुठे चहा मिळतोय. चला बाय. सो फायनली पिकनिक इथेच एंड झाली आहे आमची. शिरगाव बीचबद्दल सांगायचं झालं तर बीच सुंदर आहे, व्हाईट सँड आहे. बट समुद्राची जी वाळू आहे ती काळसर रंगाची आहे, त्यामुळे समुद्राचं पाणी हे काळं असतं. बाकी बीच एकदम शांत आहे, सुंदर आहे. वॉटर स्पोर्ट्स एक्सपेक्ट करू नका. जर निवांत वेळ घालवायचा असेल फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत तर तुम्ही त्या बीचला व्हिजिट करू शकता. म्हणजे जस्ट तिकडे जाऊन टाईम स्पेंड करा, पाण्यामध्ये खेळू शकतात. बस त्याच्या व्यतिरिक्त तिकडे काही नाही आहे. लोकल फूड थोडंफार मिळेल, स्नॅक्स आयटम वगैरे. बाकी एवढे जास्त काही हॉटेल्स पण आम्हाला अवेलेबल नव्हते, तिथे मिळाले नव्हते. बट रस्ता पथेटिक आहे. म्हणजे तुम्ही वाड्याकडून मनोहर मार्गे पालघरला जाल तरी पण रस्ता खराब आहे. आणि आम्ही जो गेलो भिवंडी, कांबा, सफाळे मार्गे पालघरला, तो रस्ता देखील पथेटिकच आहे. म्हणजे कुठूनही जा, गुगल मॅपवर 3 तास दाखवतं बट ॲक्च्युली 4 तास किंवा त्याच्याहून जास्त लागतात, एक्सक्लुडिंग ब्रेक. आम्हाला जाताना देखील 4 तास लागले, येताना देखील 4 तासापेक्षा जास्त लागला. सो असा काही प्रवास होता, असं काही बीच होता. परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बघू आता अजून कुठे ट्रिप किंवा असं कामानिमित्त जातं येतं आणि फिरायला पण मिळेल असं. चला भेटू परत, बाय. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअरसुद्धा करा. बेल आयकॉन प्रेस करा, सो जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चलो बाय बाय.